Hello friends, मी श्रेया जेजुरे, द पब्लिक स्पीकिंग ट्रेनर ॲज वेल एज स्पीकर ऑल्सो. आज आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या 7 क्वालिटीज आहेत ज्या एका स्पीकरमध्ये असल्या पाहिजे, अथवा असं म्हणू शकतो की अशा कोणत्या 7 क्वालिटीज आहेत ज्या असल्यावर एक स्पीकर आपल्यापेक्षा सामान्यांपेक्षा विशेष व्यक्ती बनतो. चला तर मग आपण शिकूया. क्वालिटीज सांगण्याआधी मी तुम्हाला त्या लक्षात राहाव्यात म्हणून एक सिक्रेट सांगते. ओके, SPEAKER स्पीकर या नावातच त्या 7 क्वालिटीज लपलेल्या आहेत. या नावातील प्रत्येक अक्षरामधून एक एक क्वालिटी दर्शवली जाते. चला तर मग सुरुवात करूया. एस ते स्टिम्युलेट, उत्साह निर्माण करणार. त्याच्या बोलण्याने मनात नवा रोमांच, उत्साह निर्माण होतो, जो ध्येयांप्रती आशा निर्माण करतो, विचारांना प्रवृत्त करतो, जो आपल्या बोलण्यातून जीवनात नवे नवे रंग भरण्याची क्षमता ठेवतो. तो आहे स्पीकर. पीसेस पॉझिटिव्ह, सकारात्मक, जो आपल्याला यशाकडे, सक्सेसकडे घेऊन जातो, जो समस्यांमध्ये विचलित न होता त्याच्या निराकरणाबाबत बोलतो, जो प्रॉब्लेम्समध्ये नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज शोधतो, जो निराशेत आशेचा संचार करतो, जो कोणत्याही परिस्थितीत आपले सहकारी आणि सोबतींचे मनोबल वाढवतो आणि त्यांना ध्येय प्राप्त करण्यासाठी उद्युक्त करतो. इज इफेक्टिव्ह, प्रभावी. काही विकायचं असो अथवा कुणाला प्रेरणा द्यायची असेल, कुठे एक्झाम द्यायची आहे, तर अशा वेळेस आपल्याला प्रभावी संभाषण कलेची आवश्यकता असते, जेणेकरून आपण बोलणार आणि समोरचा त्यात इंटरेस्ट घेऊन ऐकणार आणि आपल्याला पाहिजे असणारी रिएक्शन आपल्याला तिकडून मिळणार. एक स्पीकर आपल्या भावना चांगल्या शब्दात मांडतो आणि समोर त्याचे लक्ष वेधूनही घेतो. म्हणतात ना, तुम्ही बोलतच राहा, आम्ही ऐकतच राहतो. त्याचप्रमाणे प्रभावशाली म्हटल्यावर कसं, जो समोरच्या मध्ये काहीतरी बदल घडवणार आहे, त्याच्या बोलण्याने काहीतरी बदल घडणार. जसं झाशी की राणी, त्यांच्या बोलण्यातून म्हणजे त्यांच्या बोलण्यानेच क्रांतीवीर घडले होते. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या बोलण्यातून मावळे घडले. तसेच लोकमान्य टिळक, ज्यांची सिंहगर्जना खूपच फेमस आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक. अजूनही त्यांचे शब्द हे लोकांच्या लक्षात आहे. म्हणजे इतके प्रभावशाली शब्दही कोणावर प्रभाव पाडतात. हे तर बहुतांश पटीने खरंच आहे की शब्द हे खूप पॉवरफुल असतात. खूप म्हणजे खूप. त्यांची पॉवर जर ओळखली ना तर प्रभावी. तुम्हाला थोडक्यात तर कळालंच असेल, उदाहरणांमधून तर नक्कीच लक्षात आलेलं असेल की प्रभावी म्हणजे काय. ठीक आहे, पुढे जाऊया. SPEA, एस इज एमफुल, ध्येयवादी. त्याच्या बोलण्यात छुपे अथवा स्पष्ट ध्येय दिसतात. ज्याची बोलणी ध्येयावर, लक्ष्यावर केंद्रित आहे, जो आपल्या बोलण्यातून स्पष्ट ध्येय, लक्ष आणि त्यांना मिळवण्याच्या योजना, आपली स्वप्ने इतरांपर्यंत पोहोचवतो. केस इज नॉलेजेबल. एका वक्त्याने नॉलेजेबल असणं खूप गरजेचं आहे, म्हणून तो नेहमी शिकत असतो. आपल्या विषयावर प्रभुत्वाने आणि ज्ञानाने आपले म्हणणे मांडणे हे फार गरजेचं असतं.
त्यामुळे भाषणाची पूर्वतयारी करणे हेही गरजेचं असतं. त्याविषयी पूर्ण नॉलेज गोळा करून मगच त्याविषयी बोलणे हेही गरजेचं असतं. जेव्हा आपल्याला माहीत असेल तेव्हा तर आपण कॉन्फिडेंटली बोलू शकतो, किंवा असं म्हणू शकतो कधी कदाचित आपण बोललो आणि का ते चुकीचं ठरलं तर त्याचा परिणाम तुम्हीही समजू शकता. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी, ज्या लोकांसोबत, ज्या वेळी, ज्या विषयावर बोलणार आहोत त्याबाबतचं पूर्णपणे नॉलेज घेणं हे गरजेचं आहे. इज एंटरटेन. आपण जेव्हा बोलू तेव्हा समोरचे झोपलेही गेले नाही पाहिजे, बरोबर की नाही? त्यांनाही एन्जॉय झालं पाहिजे, जेणेकरून ते आपल्यात इंटरेस्ट घेऊन नीट ऐकणार आपण काय सांगतोय. म्हणून थोडा एंटरटेन तर रॅशनल, विवेकपूर्ण, तर्कशुद्ध. आता याचा अर्थ तरी काय? मी जसं सांगितलं होतं की आपल्याला ज्या ठिकाणी, ज्या लोकांसोबत, ज्या वेळी, ज्या विषयावर बोलायचं आहे त्याबाबतचं पूर्ण ज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तसेच त्यांनी आपल्याला कशासाठी बोलवले आहे हे देखील आपल्याला माहीत पाहिजे. त्यांनी ज्या उद्देशाने आपल्याला बोलवले आहे तो उद्देश लक्षात ठेवून आपण आपले म्हणणे, आपले विचार विवेकपूर्ण पद्धतीने प्रस्तुत केले पाहिजे. एक स्पीकर स्वतः त्या तर्काच्या, विवेकच्या कसोटीवर खरा उतरतो, त्यानंतरच तो कोणाला सजेस्ट करतो. हे गुण आपल्याला व्यासपीठावरच नाही तर रोजच्या जीवनातही विशेष व्यक्ती बनवतात. कुटुंबात आई वडील, शाळेत शिक्षक, ऑफिसमध्ये बॉस, तर बिझनेसमॅन, अशा अनेक रूपात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी आपल्याला एका चांगल्या स्पीकरची भूमिका पार पाडावी लागते. त्यामुळे या सर्व क्वालिटीजमधून काही टक्के जरी आपण आत्मसात केले किंवा अंगीकार केले तर नक्कीच आपण एक विशेष व्यक्ती बनू शकतो. तर मग मित्रांनो, आशा करते की तुम्हाला हे सर्व काही समजले असेल. या सर्व 7 क्वालिटीज तुम्हाला लक्षात आलेल्या असतील. मित्रांनो, या 7 क्वालिटीजपैकी तुमच्यात ऑलरेडी एखादी क्वालिटी असेल तर तुम्हाला वाटत असेल की ती आमच्यासोबत शेअर करावी तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये शेअर करू शकता. चला तर मग भेटूया नेक्स्ट टाईम. बाय.